लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अद्वैतने कलासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। म्हणजे आता अद्वैत आणि कलाचं या गोष्टीवरून भांडण होतं की कलाने खूप सारे इनहेलर मागवलेले असतात। आता हे सगळे इनहेलर तिने अद्वैतसाठी मागवलेले असतात आणि त्याचे मात्र पैसे तिने अद्वैतकडून घेतलेलेच नसतात। हे सगळे इनहेलर तिच्याकडे असलेल्या थोडाफार पैशामधून तिने आता विकत आणलेले असतात आणि अद्वैतच्या प्रत्येक ज्या खोलीमध्ये अद्वैत जातो, सरोजची खोली, रजनीची खोली, तो राहतो ती खोली, अजून त्याच्या कारमध्ये, ऑफिसमध्ये, असे प्रत्येक ठिकाणी एक एक इनहेलर ठेवण्यासाठी कलाने खूप सारे इनहेलर ठेवल्यावरती आता इकडे मग तिचे आभार मानायच्या ऐवजी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे अद्वैत म्हणतो, म्हणजे तुला काय वाटतंय मी नेहमीच आजारी पडावं का? मी आजारी पडलो की ते वापरावं का? यावरती कला म्हणते, ते वापरायला लागले नाहीत ना तरी पण चालतील, पण ज्या वेळेला वापरण्याची वेळ येते ना मग त्यावेळेला किती मोठा गोंधळ होतो हे पाहिलंच ना तू चांदेकर, तरी सुद्धा का असा आडमुठपणा करतोयस? यावरती अद्वैत विचार करतो, मग हे आणण्यासाठी हिच्याकडे पैसे कुठून आले? अद्वैतच्या डोक्यामध्ये शंकाच येते की हे पैसे हिला आले तरी कुठून? म्हणजे काल तर हिच्याकडे देण्यासाठी पैसे नव्हते, मग काल हिच्याकडे पैसे नसताना आज हिच्याकडे पैसे कुठून आले? म्हणजे हिने स्वतःसाठी ठेवलेले पैसे कदाचित वापरले असतील। तोपर्यंत कलाच्या हातामध्ये आता मात्र मिस अँड मिसेस कोल्हापूरचं कॉन्टेस्टचं हे सापडतं आणि कला विचार करते, मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये नैनाताई पार्टिसिपेट करतीये। नैनाताई पार्टिसिपेट कशी काय करू शकते? म्हणजे मला नैनाताईचं खरंच काही कळत नाहीये। या सगळ्यामध्ये जर का ती खरंच पार्टिसिपेट करणार असेल तर नैनाताई प्रेग्नेंट आहे हे ती विसरले की ती मुद्दाम हे सगळं करते? कलाच्या डोक्यामध्ये संशयाचा आता मात्र किडा वळवळायला लागतो। काहीतरी काळबेरं आहे हे तिला आता शोधून काढायचं असतं आणि त्या सगळ्यासाठी ती आता अद्वैतची पुन्हा एकदा मदत घेणार असते। आणि इकडे अद्वैतने कलासाठी कोल्हापूरमधल्या त्याच्या ब्रँचच्या मॅनेजरला बोललेलं असतं, जेणेकरून कलाचं बँक अकाउंट काढता येईल आणि त्या बँक अकाउंटमध्ये कलाच्या नावावरती पैसे ट्रान्सफर करता येतील। मग आता तो ब्रँच मॅनेजर त्या दिवशी अवेलेबल नसतो, दुसऱ्या दिवशी तो ब्रँच मॅनेजर आता त्या घरामध्ये म्हणजे चांदेकरांच्या बंगल्यात येतो। आता ब्रँच मॅनेजर आल्यावरती इकडे कलासुद्धा मागोमाग येते। त्यावरती मॅनेजर म्हणतो, सर तुम्ही मला बोलवलं होतं का? यावरती अद्वैत म्हणतो, हो, म्हणजे माझ्या घरातल्या काही लोकांचे तुमच्या इथे अकाउंट्स काढायचे आहेत ना, त्या संदर्भात मला डिटेलमध्ये माहिती हवी आहे। यावरती मॅनेजर म्हणतात, पण सर तुमच्या घरच्यांचे सगळ्यांचेच आमच्याकडे आता हे काढलेलेच आहेत ना, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आमच्या इथे अकाउंट आहेत। नैना तिकडून ऐकायला असते की या घरातल्या सगळ्यांचे अकाउंट काढलेत, म्हणजे आता माझं सुद्धा अकाउंट इथे काढलं पाहिजे, म्हणजे माझ्यासाठी बोलवलं की काय अद्वैतनी? ती स्वतः भलतीच खुश होते, पण अद्वैतच्या डोक्यामध्ये नैनाचा विचारच नसतो, तो फक्त विचार करत असतो तो कलाचा। आणि कलासाठी बँक मॅनेजर आल्यावरती कला म्हणते, अद्वैत कुणाचं बँक अकाउंट काढायचं आहे? अद्वैत म्हणतो, या घरातील सगळ्यांची बँक अकाउंट काढली आहे, तुझंच नाही आहे तर मी तुला बँक अकाउंट काढतोय। तुझ्या लक्षात येते का एक गोष्ट? म्हणजे काल ज्या वेळेला आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेला तुझ्याकडे कॅश नव्हती, काहीच नव्हतं, माहिती आहे ना? मग जर ह्याचं कार्ड वगैरे असतं तर तू ते कार्ड वापरून स्वाईप करून ते करू शकत होतीस। असं म्हटल्यावरती कला म्हणते, हे बघ, तू माझ्यासाठी अकाउंट काढायची काही गरज नाही आहे, मी माझ्यासाठी अकाउंट काढीन आणि बघीन काय करायचं। तर अद्वैत म्हणतो, वा, हे बरं आहे, म्हणजे आज सकाळी माझ्यासाठी इनहेलर आणलेस, त्या इनहेलरचे पैसे तू दिलेस ना? मी तेव्हा म्हटलं का तुला की हे इनहेलरचे पैसे कुठून आले किंवा माझ्यासाठी इनहेलरचे पैसे तू का खर्च केलेस? मग आत्ता जर का मी काही करतोय तर याच्यामध्ये आडकाठी आणण्यासारखं तुला काहीच नाही आहे असं मला वाटतंय। यावरती कला म्हणते, आहे, कारण तू माझ्या अकाउंटला पैसे टाकणार आहेस। अद्वैत म्हणतो, ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता सगळे ते इनहेलर गोळा कर आणि ते इनहेलर जाऊन त्या परत दे आणि तुझे पैसे परत घे, मला तुझे पैसे नको आहेत। असं म्हणत अद्वैत पण हट्टाला पेटतो। आता अद्वैत पण तितकाच हट्टी, कला पण तितकेच हट्टी, दोघांच्यामध्ये पुन्हा युद्ध सुरू होतं। यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, तू या घरामधली आहेस, म्हणजे चार चौघामध्ये ज्या वेळेला तू बाहेर जातेस त्यावेळेला तुझ्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावरती ती चांदेकरांच्या इब्रतीवरती येतं। त्यावरती कला म्हणते, ठीक आहे, तू माझं अकाउंट काढ, पण अकाउंट काढलंस ना तरीसुद्धा त्यात तू पैसे टाकणार नाहीस, तू पैसे टाकू नकोस, कारण मी त्यात पैसे टाकेन। अद्वैत म्हणतो, पण आत्ता तू कुठे जातेस बाहेर?
यावरती कला म्हणते, मग मी माझं काहीतरी सुरू करेन. अद्वैत म्हणतो, ते करशील तेव्हा कर, त्यावेळेला तू मला माझे पैसे परत दे ना. यावरती कला आता काहीच बोलत नाही, कारण जो घडलेला प्रकार असतो, काहीही इमर्जन्सी येऊ शकते चांदेकरांच्या याच्यावरती, म्हणजे सुनेकडे पैसे नसावेत हे सुद्धा खूप लाजिरवाणी गोष्ट चांदेकरांसाठी ही योग्य नाही. असा विचार करत कला विचार करते, ठीक आहे, मग तू आत्ता पैसे टाक, त्यानंतर मी ते पैसे तुला ट्रान्सफर करेन माझ्याकडे साठले की. अद्वैत म्हणतो, किती तो इगो. यावरती कला म्हणते, मग तू कसं लगेच त्या सगळ्या गोष्टींचं बोललास, म्हणजे त्या इन्हेलरचं मला सांगितलंस. अद्वैत म्हणतो, तू सुरुवात केलीस आगाऊपणे. कला म्हणते, तूच अति आगाऊ. दोघांचं पुन्हा आगाऊ अति आगाऊ सुरू होतं. मग पुन्हा अद्वैत त्या माणसाकडे येतो आणि हिचंच अकाउंट काढायचं आहे असं सांगतो. तो माणूस म्हणतो, ठीक आहे सर, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉमिनी म्हणून सध्या आता सुरुवातीला 5,000 रुपये ठेवायला लागतील, कमीत कमी त्यात 5,000 रुपये ठेवणं आवश्यक आहे. यावरती कलाला वाटतं की हा 5,000 रुपये देऊन काढेल हा माझा अकाउंट आणि त्यानंतर मी ह्याला याचे 5,000 रुपये परत देईन. कला विचार करत नसते की हा किती पैसे टाकणार आहे ते. त्यामुळे आता मात्र अद्वैत अकाउंट काढतो आणि हे सगळं नैना नैना विचार करते, हे बरं आहे, म्हणजे कलाच्या नावाने अकाउंट काढलं आणि माझ्या नावावरती काहीच नाही. आणि जाऊ दे, पण काय करायचं आहे, 5,000 रुपये मी तर असे राहुलकडून काढून घेते. काढून अकाउंट कितीचं काढलं, 5,000चं. पण अजूनही तिला माहीत नसतं की अद्वैतने त्याच्यामध्ये किती पैसे टाकलेत. इकडे आता सरोजला पण ही गोष्ट जेव्हा समजणार असते तेव्हा मात्र सरोजला पण जबरदस्त धक्का बसणार असतो. त्यावरती बँक मॅनेजर म्हणतो, सर त्याच्यामध्ये 5,000 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. यावरती अद्वैत त्याला 10 लाखाचा चेक देतो आणि म्हणतो, हा चेक त्या अकाउंटला डिपॉझिट करा. कला म्हणते, 5,000 रुपये आहेत ना, बस झाले. अद्वैत म्हणतो, आता जर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं तर 5,000 रुपये तुला पुरले असते का? तू असा विचार कर की हे चांदेकरांच्या कामासाठी तू वापरणार आहेस, म्हणून ठेवते आहेस, म्हणून हे आमचे पैसे तू घे. असं म्हटल्यावरती आता कला म्हणते, कितीचा चेक दिलायस तू त्याला? अद्वैत म्हणतो, 10 लाखाचा चेक आहे, पण हा तुझ्यासाठी नाही आहे. आता कला अद्वैतचा हात धरते आणि त्याला बाजूला आणते. काय तुझं चाललेलं आहे, म्हणजे तू माझ्या नावावरती 10 लाख रुपये का टाकशील? मला हे उपकार नको आहेत. अद्वैत म्हणतो, कसले उपकार वगैरे काही नाही आहेत. उपकार तर तू केलेस ना, काल माझा जीव वाचवून. असं म्हणत एक प्रकारे अद्वैतने आता कलाचे उपकार मान्य केलेले असतात. यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, काल जो प्रकार घडला ना हॉस्पिटलमध्ये, तुला असं त्यांच्यासमोर हात जोडायला लागले ते मी सगळं पाहिलं. आणि लग्न झाल्यावरती नवऱ्यानेच बायकोची सगळी संबंध किंवा प्रायोरिटी बघायची असते. हे बघ, आपल्यामध्ये नवरा बायकोचे संबंध नसले तरी आपण नवरा बायको म्हणून एकत्र आहोत ना. तू या घरात आलीस म्हणून तुला तुझं दुकान बंद करायला लागलं ना, आणि त्यासाठी मी हे तुला दिले. तुला ऑकवाटाची काही गरज नाही आहे. कला सांगते, हे बघ, हे इतके पैसे फेडणं मला शक्य नाही आहे, तू हे करू नको. अद्वैत म्हणतो, तू का अशी आगाऊपणे बोलतेस? मी सांगतोय ना तुला, काल मला जे तू केलंस ना ते मला बरोबर नाही वाटलं. सगळ्यांच्या समोर तुला न हात जोडायला लागले हे मला नाही आवडलं. कला विचार करते, म्हणजे हा वाटतोय इतका आगाऊ काही नाही आहे, याच्या मनामध्ये खरंच कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि आता त्याच वेळेला इकडे सरोज येते. सरोज खूप चिडलेली असते. तिने आता अद्वैतने दिलेला 10 लाखाचा चेक पाहिलेला असतो. एकटीच सरोज नाही तर आता नैना पण हादरते, म्हणजे हिच्या नावावरती 10 लाख, ही झाली लखपती. आणि मला साधी एखादी गोष्ट हवे तर 10 वेळा याच्या त्याच्याकडे मी मागत बसायचं, ते काही नाही. आता मला सुद्धा 10 लाखाचं हे पाहिजे. नैना ओरडते, कला तुला कळतंय का, मी पण या घरामध्ये नवीन आहे, मग माझ्या नावावरती नको का 10 लाख रुपये? यावरती सरोज चिडते, हां, दोघी बहिणींच्या नावावरती लाख रुपये टाका आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांना धुवून न्या. यावरती आता मॅनेजर म्हणतो, सर दुसरं अकाउंट काढायचं आहे का? अद्वैत म्हणतो, नाही, फक्त एकच अकाउंट काढायचं आहे, माझ्या बायकोचं. कलाच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. यावरती अद्वैत म्हणतो, नाही ना, तुला जर का अकाउंट काढायचं तुझ्या नवऱ्याला सांग ना, तुझा नवरा बऱ्यापैकी कमवतो ना, तो काढेल की. हे मी माझ्या पर्सनल अकाउंटमधून ट्रान्सफर केलेत कलाच्या, हे काही आपले खानदानी याच्यामधले पैसे नाही आहेत. असं म्हणत अद्वैतने बरोबर नैनाला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. आणि तो आता सरोजला पण उत्तर देतो आणि म्हणतो, आई, ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेला पैसे भरण्यासाठी तिच्याकडे नव्हते, म्हणून तिला माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी हातापाय जोडायला लागत होते आणि ते मला पटलं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी चांदेकरांचं नाव लावून ती फिरते ना,
म्हणून मी हे पैसे ट्रान्सफर केलेत असं म्हणत अद्वैत सरोजचं पण तोंड बंद करतो. अद्वैत आणि कला यांच्यामध्ये या सगळ्या गोड नोकझोकमुळे आता दोघं एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत, एकमेकांची काळजी करतायत, भांडत का होईना पण एकमेकांवरती हळूहळू प्रेम करायला लागलेत आणि मालिकेमध्ये एक गोड रंगत आलेली आहे.